येथील मासळी बाजारात मासे कापण्यावर महानगरपालिकेने निर्बंध लादल्याचे वृत्त समाज माध्यमांवर प्रसारित झाले आणि मासळी विक्रेत्या महिला कोळी बांधव आक्रमक झाले। विरोधी पक्षांनीही सत्ताधाऱ्यांवर शरसंधान करण्यास सुरुवात केली। सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप प्रत्यारोपांमुळे वाकोला मासळी बाजार आकडा बनला। मात्र आता वाकोला येथील मासळी बाजारात मासे कापण्यास महानगरपालिकेच्या स्थानिक प्रशासनाकडून मनाई केल्याचा आरोप समाज माध्यमांवरून होत आहे। त्यावरून विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर कडवी टीका केली। या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गुरुवारी सकाळी वाकोला मासळी बाजारात भेट देऊन कोळी भगिनींबरोबर संवाद साधला। मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं। कोळी भगिनी आणि बांधवांनी निर्धास्तपणे आपला व्यवसाय करावा। मुंबईचे मूळ नागरिक म्हणून कोळी समाजाची ओळख आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं। मासळी बाजारात मासे कापण्यावर आणि मासे स्वच्छ करण्यावर मुंबई महानगरपालिकेने बंदी घातल्याचे वृत्त समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाल्याने आणि मासे कापल्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याच्या कथित वृत्तामुळे मासळी व्यावसायिकांमध्ये चिंता वाढली होती। त्यानंतर विरोधकांनी देखील आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। यावेळी कोळी बांधव मुंबईतील मूळ रहिवासी असून बाहेरून येणारे व्यावसायिक कोळी बांधवांचा व्यवसाय बंद करू शकत नाहीत। परप्रांतातून आलेल्यांना त्रास होत असेल तर त्यांनी मुंबई सोडावी। मुंबई महानगरपालिकेने कोळी बांधवांवर कारवाई करून दाखवावीच। मुंबईच्या खऱ्या मानकऱ्यांना कोण डिवचतं ते आम्ही पाहू असा इशारा विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनीही आक्षेप नोंदवत मुंबईतील मच्छीमार आता जलेबी आणि फाफडा विकणार का असा संतप्त सवाल केला। एकूणच या निर्णयामुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून पुढील काळात याचे काय पडसाद उमटतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय।